गजानन महाराज की जय. आजचा आपला 20वा अध्याय गुरुवारचा चालू आहे गजानन महाराजाचा. शेगावचे गजानन महाराजांचा गण गणात होते. शेगावच्या गजानन महाराजाचा आपला 20वा अध्याय वाचायचा आपल्याला. गजानन महाराजांची पोथी आहे गजानन विजय ग्रंथ. तर आपण आज 20वा अध्याय वाचू. गजानन महाराज की तसेच मार्गशीर्षचा आज 4था गुरुवार आहे. मार्गशीर्षच्या महालक्ष्मीचा गुरुवाराच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आज उद्यापन आहे, व्रत आहे मार्गशीर्षचा. गजानन महाराजाचा अध्याय वाचू आपण पहिले. श्री गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गण गणात बोते गजानन विजय ग्रंथ अध्याय 20वा. ओम नमो सद्गुरु श्री गजानना बाबा. ओम नमो भगवते श्री गजानन बाबा. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा. हे चंद्रभाग तटविहारा, देवा वरद पाणी धरा. दास गणूच्या मस्तके तू भूपांचा भूपती. अवघीच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कारे मांडलीस. माझे पाप ताप दहन करा. कृपा कर कृशाने करुणा. राव आनंदी सदा मन तुझे भजन कराय. यातंतर केल्यास वृथा लागेल तुला दोष. खऱ्या थोराने आपणास वट्ट लावून घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा राय रुक्मिणीच्या वरा पांडुरंग पंडमुंदारा माझी इच्छा पूर्ण करे. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजाननचा द्वार म्हणू लागले नारी नर. आता काय ह्या शेगावीचा ज्ञान बसते असता गेला निश्चिती. आता काय तेथे माती राहिली आहे निवळ. समुद्राच्या आटल्या नीर वा पुष्प तरुणचा गेल्या भर. कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त. देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती परी ती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाय. जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसे जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीचे एक कथा सांगतो मी येथे आता. गणपत कोठाडे नावाचा एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा स्रोत हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी. बैसून या समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस. उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी. शिधा मठा भीतरी धाडीला थोड्या प्रमाणात. तय कांता म्हणे, हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांची कपड्या अलंकारांगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरीने योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो. फुटकामणीना अंगावरती मी लंकेची पार्वती. गृहस्थाची जी हिकारी ती संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावांना रुचले. तो म्हणे, प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेशी स्वप्न पडले रात्रीशी. उगेन छळी पतीशी तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे. प्रेम स्वतःचे वेडे हे बाळगू नको. याबद्दल काही सारं धन भूचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे परमार्थिक आहे पुण्य. त्यासाठी वेचिता धन ते न जाय अनाठ आहे. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुला पुरी अडथळा त्यास करू नको. ऐसा पाहून स्वप्नात सांगती झाली पतीस. त्याने गणपतरावास हर्ष झाला विभूत. आले ते त्या प्रत्यंतर महाराज तेथेच साच्यावर सोडून द्यावा विचार आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची कोणी तू न वाही चिंता त्याची ते अवघे समर्थाचे. असो गणपतरावांनी पूजन केले आनंदाने. त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. त्या गणपतरावाची निष्ठा समर्थ पदिसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण जरी जांजळाला ऐसाच अनुभव एक वेळा बोरीबंधावरावर आला.
तो एका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईचा. हा समर्थाचा होता भक्त पहिल्यापासून विरोध. घरच्या काही कटकटीने वैताग त्याचा घेतला म्हणे. काही व्यापाऱ्या संबंधाने आला होता मुंबईत. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावर एक भेटला परमात्मा. आजानुभव उंच बांधा दृष्टी नासागराची सदा. ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखे. ते बोलला लक्ष्मणाचं, तू गजाननाचा आहेस शिष्य. ऐसे असून हताश का होतोस कळेना. आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीच खरी. 400 पानांची तयारी करून अमरावतीला. गोपाळकार पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा. पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी. तो तुझ्या गेहासी आला होता ना सांग रे ते. पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात. उपदेश करून दोघांचे आणले होते प्रसादात. हे कसे विसरला सांग मला ये वेळ. खुण्याच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण. म्हणे का हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्यात संन्यासाला आदरे नमस्कार केला. तो पाहता गुप्त झाला बोरी बंदरावर स्टेशनात. मग लक्ष्मण येऊन घरी आगू लागला. पहिल्यापरी प्रतिवर्षी आपल्या परी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकराशी राहित साहित्य गावांशी भेटते झाले पुण्यराशी संन्यासाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ब्राह्मासी. आला मोजणी करण्याची जमिनीची स्रोते हो. हा सरकारी नोकर. तो रेव्हेन्यू ऑफिसर. त्याचा गजाननचा दोर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली. पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाची समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवार आहे दिन घेऊ समर्थाचे दर्शन. असे विचार करून आज्ञा केली शिपायला. जोड आपली वेगे दमणी. जाऊ प्रेमाल शेगावा लागोनी. रात्र तेथे काढून येथे सकाळी परत पुन्हा. तही तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून. आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले. पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ नदी पार. जा जमनी कर तयार. उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली जमनी. आला लगेच घेऊन. जोशी आत बसून जाऊ लागले शेगाव. जमनी घातली नदीत. तो पाणी आले अकस्मात. जाण्या पैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला. कडकडाट करी चपला. मग नदीला पूर आला क्षणामाजी भयंकर. मेघवर्षी मुसळधार. झंझावात सुटला खरा. शेतकऱ्याची या छपरा तोडू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण. तुम्हा आम्हा लागून उपाय घ्यासी का आता नसे. तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमनाशी मानसी. होऊ लागले समर्थाची करुणायुक्त वचने. हे समर्थ गजानना रक्षण आपल्या करी प्राण. अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हा. कथा ऐकिली पुराणात. जहाज बुडता समुद्रात. त्याच संताने देऊन हात रक्षण केले सर्वशी. तूही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन. तरी आमचे रक्षण येऊन या संताने देऊन हात रक्षण केले सर्वसा. तूही या संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन. करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये. रमणीत आले जीवन. बैल गेले घाबरून. मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर. अवलियाचे भजन कर. तेच नेतील आपणा पार. त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले, समर्थ अगद आहे तुझी सत्ता. वाटेल ते करी आता. तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नयन. तो आहे तुझी सत्ता. वाटेल ते करी आता. तारी अथवा मारी. काय घडेल वर्तमान ते आताच पर्यसा. ऐसा महापुरांतून पैल तटा पावली जमनी. उभी राहिली येऊन सडकेवर शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयताना. पहा केवढी अगाध सत्ता आहे उलिया बाबांची. पुरामाजी रक्षण केले निजभक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रगती आले एक घटका रात्रीस. वंदन केले समाधीला. पालखीचा पहिला सोहळा. दुसऱ्या दिवशी बहुत केला दान धर्म जोशाने. बाळा भाऊची पाशी ब्राह्मणा भोजन घालण्याची. काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले. साकल्ले कथिले वर्तमान. बाळा भाऊ लागून ते नवसाचे ब्राह्मण. तुम्ही घाला माझ्यास्त. का की मला रजा नाही. काम जरुरीचे आहे. असे सांगून लवलाई जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुमेदार होता हिंगणीचा राहणारा. हा करीत असे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. यास एके साली मला दर 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला. काही न सुचे माणसे. परी व्यापार सोडवेना. चिंतामणींची जाईना. फायदा
काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. कायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरे स्वस्त ना वस्ती व्यापारी राहती सदा प्रयत्न. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायक असेर करायचा. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला भिक्षा काही मागण्याला असिरकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी डोईस होती टोपी मोठी बना तिची महाकट. कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले. जा बेटा मागल्या दारी तेथे मिळेल भिक्षा खरी नको चंडूस पायरी ओसरीची वेळ. परी हे बोलत्याचे भिक्षे करी न मानिसाचे येऊन वरती ओसरीचे यादवा सान्निध्य बसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात भिकारी हा न लोचट बहुत नको म्हणत असता येतं का हा बैसला येऊन. त्याचे पाहता न्याहाळतही तो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजरोगी. दृष्टिस्तेज अत्यंत स्वरही त्याची परी सत्य फरक इतकाच होता त्यात कंप होता जणूला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निश्चिती. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधीस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीत. काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने अनेक काही देई म्हणे श्री गजानन कारणे शेरणी वाडगोळाची. ते वायदे करीशी वरचेवर ते मी न आता मानणार. तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना आता विचार अंतरी करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशात. ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढ. भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढले भिकारी शहर तो इतक्यात घरात गेले विनायकराव असिरकर. यादवराव एकटा बसला होता असिरकरांच्या वसरीला. ते पाहून बोलला सुभेदाराशी येण्यात येते. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही. कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एक वार माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मधला मुलापरी का रे लाजची अंतरी. यायचे म्हणून पाठीवर हात फिरवला त्याने. फिरविले नख श्रीकांत अंगावरून त्याने हात. तो आले इतक्यात असिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुतापर्यंत तपास केला गावाच्या. परीनं थांग लागला. शेवटी त्याने निश्चय केला याचा आपल्या चित्ताला की हा असावा शे गजानन. सुभेदार म्हणे मानसी ते समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराची काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकाव्याशी त्याच्या वर्ध्याची या बाजारी विक्री होत किंमत येता झाली तया बहुत. तेने यादव नितांत समाधान पावला आणि निश्चय केला ऐसा केला जो भिकारी भेटला होता तो समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपल्या भक्तांची रक्षण करतो अरनिशी. निष्ठा मात्र त्याची विशेष दृढ पाहिजे. भाऊराव जारमकावर खामगावी होता डॉक्टर. त्याची तेलाऱ्यावर बदली असे झाली म्हणून तेथे जाण्याला खामगावून निघाला. सहकुटुंब मठात आला घ्याव्या श्रीचे दर्शन. गाडी केली तेलाऱ्याची तयारी केली निघण्याची. वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळ. बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती अहोय का माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्हा आजपर्यंत गेला न येथून उपोषित आज ऐसेपर्यंत का हो मनी आणले. ह्यातून आहे व्यतिपात ते आणावे मनात कवर सांगे त्यापत मला निकट आहे भाऊ. आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करावे एकाळी. बोलल्याप्रमाणे निघाला. तेलाऱ्याशी डॉक्टर बोला हेऊन मला माणसाला दमनीला वाचून. रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी द्विजपतीच्या वयोगे. तो चमत्कार याचा झाला तेलाऱ्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पण त्याला विचारावे कोणीतरी. गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार. गाडी उभी काठावर एक भव्य तलाव. म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला. ते ऐकून कवरेला आश्चर्य वाटले. खाली उतरून जो पाहते तो अवघे दिसते विपरीत अपशब्द बोलला बहुत तो गाडीवाल्याला. तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमागे आणून आम्हा कसे सोडले. काय होताच 10 रुपयाला म्हणून का रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी नाही सांग. तेलाऱ्याचा रस्ता थोर आम्ही आम्हीच्या वाहतो साचार मग आडमार्गाने गाडी कशी आली तुझी. ऐसे वर बोलता गाडीवाला जोडी हाता. हा काहो मजला शिव्या देता म्यानं अपराध केला की. मी आम्हीच्या भाडे करतो तेलाऱ्याला येथे येतो वाटेत तेव्हा गाडी हकतो
वाटेल तेव्हा गाडी ऐकतो, रस्ता अवघा माहीत माझा. बैलही नाही कोठे वळले, ते ते नीट येथेच आले. तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेलाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे आहे समर्थाचे कृत्य. प्रसाद घेतल्यावरही तर काही कामी निघालं. बाळाभाऊच्या विनंतीला मी मान दिला नाही, म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाटते गवसे कशी, हे भयंकर कारण ऐसे मशी त्राता कोण. गजानन तुझे वाचून रक्षण माझे करे. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज आला. डॉक्टरच्या कानी बोलला. त्याने आला थोडा देत. गाडीवाल्याशी म्हणे, कवर रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाणाता. ते त्याने ऐकले. काट्या कुंपाट्यातून नेले, नीट रस्त्याला लाविले आपल्या गाडीत. हम रस्ता लागता भली डॉक्टरने चौकशी केली. तो अशा परी समजली गोष्ट त्या करत. ते शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चाल शेगावी परत आता. सूर्योदयाच्या समयाला शेगावी कवर आला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्वांनी. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यतिपातीनं जाऊ दिले समर्थाने तुम्हाला. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेलारा. करू नये कधीच खऱ्या प्रसादाचा इन्कार. समर्थाची तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे भेद सिद्धीचा आणि अशक्य. संतांचे जे असेल म्हणजे तेच येईल घडवून. भरोसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ राहावे. दुसरे दिवशी प्रसादात घेऊन गेला तेलाऱ्यास. आता पुढील गोष्टी अवधान द्यावे श्रोणार. एक रतनचा नामे नर होता, जातीने भावसार. तयारचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्याची श्रवणात एक रतनचा नाम शोभनीचा रोग झाला. कोणी म्हणतीचा सटावला. बालक अवघा सुकून गेला आणि रक्त न राहिला. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे. वैद्य झाले बडे परीनं झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना, ज्वर मुळीच सोडीना. पाहता याच्या जाऊन वैद्य म्हणते रतनसाची, आता औषध न देई अशी. ह्या तुझ्या हाताशी लागणे कठीण शक्य विचार सुज्ञ करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधावा जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसाला रडू लागला रसायचा. शेवटी विचार केला. कैला आपल्या मनास, येवी तेवी मरते पोर. माझ्या आता साचार पाहू करून एक वार उपाय शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता. तिजवळ घरची माणसे सकळ लागली होती रडायला. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले, मनगटीचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. अशा स्थिती माझावी. रतनसाने पुत्र कधी घेऊन ठेवला असे द्वारी नेऊन न्या समर्थाचा. आणि केला त्यांची नवस. पुत्र माझ्या उठल्यास चेरणी वाटेल तुम्हाचं. मी 5 रुपये दे. तुम्ही पावल्या उगेला त्याचा अनुभव द्यावा मला. मोठी आहे आपल्या मी आहे आपला माझी उपेक्षा करणं. माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्य. अमृतापरी तुझे चरण आले सांगता आम्हा जण. हे स्वामी गजानन कृपा करा या बाला. पुत्रनं माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी. तुझा आज निर्धारी ऐसा निश्चय म्हणिता. अमृतुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज दृष्टी. नको करून मला कष्टी महापुरुषा गजानन. त्याच काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला. मूल आता पायाला हलवायला लागले, नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहून लोक सारे आनंदले. समर्थकृपा झाल्यावर काही राहील कोठून त्या दर. सूर्याच्या समोर तमाचा तो पाडण्याचे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवसच असला सध्या तो फळे न्याय असे. दादा कोलटकराचा पुत्र राजा नावाचा आहे. प्रसाद समर्थाचा संत कृपा अमोल खरे. कन्या रामचंद्र पाटलाची रंध्रभागा नावाची, जवान 18 वर्षाची, लाडेगाव सासरद्याची. ती असता गरोदर. प्रसंग आला दुर्धर. प्रसूतीची वेळ फार कठीण दिसली जातील. लाडेगावहून माहेरी चंद्रभागा आली खरी. प्रसूती निर्धारित रीतीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूत झाली तिची निश्चिती. तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो त्यांना जर थकून गेले. डॉक्टर औषधोपचार केले फार आपल्या मुलीस पाटलाने. थोडा बहुत गुण आला. व्याधी तितक्या पुरता दबला. परिणाम होता मुळीच झाला नामशेष देवांतून. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी. एकदा अकोल्या नेले खरे. औषध तिला घ्यावे वैद्यविद्याने नाना करीती. कोणी न संग्रहणी बोलती. कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीस. मी एकाच ऐकायला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन. तारू अथवा मारू अंगारा लावा. प्रति दिवशी तीर्थ द्यावे प्यावयाची समर्थाच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघार हेत. हळू त्या पोरी प्रत गुण येता झाला. तिला उठवले नव्हते शयेचे. तिथं आली दर्शनाशी. पायी चालत मठाशी. हे महत्त्वाचे अंगाराने. ते महत्त्वाचे. हळू त्या पोरीचं गुण येत झाला. तिला उठवत नव्हते शयेचे. तीच झाली दर्शनाशी. पायी चालत मठाशी. हे महत्त्वाचे अंगाराचे निष्ठावंत
ते उपासपदी भाव उपासके ठेवावा रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा परिदैव योग सुटेना तो भोगल्या वाचुनी वाताचा झाला प्रकार जानकाबाई ससाचार पोटदुखे वरच्यावर काही उपाय चाले ना औषध न देता डबे वाट पुन्हा उठे पूर्वत ऐसा क्रम दिवस बहुत चालला होताच होतो त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडल्या निर्धारी गेली जाणीव मावून वेड्या परी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशीने जावे कधी बसावे जेवण कोणी म्हणते लागले भूत कोणी म्हणेल रोग सत्य काही बनत लागले ते तर हा करण्याचा प्रकार असे काकी जितके असते जमेदार त्यांचे असते वाकडे फार दुबळा आपला दावी जोर चेटूक करणे अशोपचार केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईच्या पाटील घरचा श्रीमंत तोंड सापडला अडचणीत म्हणून येता झाला होता अवघ्यात अंबिकानं कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काहीतरी सांगावे भवनास्तव वाटला तो बिचारा सारे करी कांता बरी न होय परी विचार त्यांना अखेर ऐशा रीती ठरले वैद्य आता गजानन जाणता आला गजानन देवऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करू माझी बायको सून त्याची ती भावना माझी साची आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीस ते तिने पतीचे वचन सर्वदैव केले मान्य समर्थाशी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेल्यानं त्या मात्र वाया दया आली सद्गुरुराया वातविकार जाऊन या विद्वेषित ती झाली खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची परिनिष्ठ मानवाची जडणे तेथे अशक्य समर्थाच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले हे वैशाख वद्यषष्टीची शेगावी गेले वैकुंठाशी त्याच्या मागून गादीस बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेला तेव्हा नारायणाचे स्वप्न पडले नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो हे माळी नारायणा तू शेगावास करी गमना रक्षणा भावी गजानना ऐसे मला वाटते ऐसे स्वप्ने सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावा माझारे काही दिवस रायांनाही अधिकार चालविला ते ठाई यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला पूर्व वाचून संत सेवानं घडे जाणं संत सेवेचे महत्पुण्य वा पुण्य पार नसे श्री गजानन लिहिलेचा पार न कधी न लागावयाचा अंबरीच्या सांगण्याचा हिशोब कोणी न लागे मी अज्ञान पामर मती नाही तिळ बरं मग हा आलेला सागर मुखे केवेवरून त्याने जे जे वदविले ते मी कथित केले लेखणीचे अक्षर लिहिले परी तेनं तिचे समर्थ ही लेखणी ज्याच्याकडे तोच अक्षरे काढी चाली निमित्त कारण होते खरे लेखणी ती त्याचेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहित लेखवे ते स्वामी भले श्रीगजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही बुध स्वस्ती श्रीदास भानु गणू विठ्ठल चित्त श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा अध्याय पुढे शुभ होतो श्रीहरी अर्पण मस्तू इथे श्री गजानन विजय ग्रंथ विश्वोध्याय समाप्त गजानन महाराज की जय गजानन महाराज श्री जय गण गण गणात श्री